आपण पाहताय वातावरण सगळीकडे चांगलं आहे. शिवसेनेसोबत आहे, उद्धव साहेबां सगळे सोबत आहेत आणि महाविकास आघाडीसोबत आहेत. एकंदर वातावरण सगळीकडे चांगलं आहे. सगळ्यांना हेच पाहिजे की महाराष्ट्र हिताचं कोण बोलणारं त्यांच्यासाठी गर्दी होत आहे आणि लोक आशीर्वाद द्यायला येत आहेत. नाराज असलेले बबनराव घोलप यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. येत्या 2 दिवसात ते शिंदेंच्या नाही, मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. मला वाटतं आपण पाहत असाल सामान्य नागरिक हा उद्धव साहेबांसोबत आहे. प्रामाणिक जे लोक आहेत ते आमच्यासोबत आहेत. बबनराव घोलपांची नाराजी दूर करण्यात आपलं अपयश आले, कारण मी कुठेही प्रयत्न काही करत नाहीये. महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आमचा प्रयत्न हाच आहे की दिल्ली समोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही. आपण पाहत असाल सगळीकडेच देशभरात अस्थिरता आहे, प्रत्येक राज्यात अस्थिरता आहे. भाजप प्रणित जिथे जिथे सरकार आहेत किंवा भाजपची सरकार आहेत तिथे अस्थिरता आहे आणि आम्हाला स्थिर चांगलं सरकार महाराष्ट्राला द्यायचं. जसं महाविकास आघाडीत आपण पाहत होतात चांगलं काम चाललेलं ते आम्ही करू. भाजपमध्ये जाण्याचे मतदारसंघ निवडण्यासाठी इच्छुक होते आपल्याकडनं. नाही बघा, आता जास्ती बोलून काही लोकांवर उपयोग नसतो. त्यांनी बबनराव घोलपांनी तेवढंच महत्व द्यायचं होत. किती परत तेच विचारणार आपण. भाजपच्या नेत्यांशी भेट घेतली. दिल्लीतलं शेतकरी आंदोलनाचा खूप महत्त्वाचा विषय. मला वाटतं आपण पाहत असाल जणू काही देशाच्या बॉर्डरवर हे सगळे खिळे वगैरे लावलेत, तसं दिल्लीच्या बॉर्डर लावलं आणि ते कोणाच्या विरुद्ध? अन्नदात्याच्या विरुद्ध. खरं तर आपण पाहिलं असेल जेव्हा वित्तमंत्री त्यांचं बजेट सादर करत होतं त्याच्यात पण त्यांनी सांगितलेलं की 4 महत्त्वाच्या जातींवर आता पुढच्या वर्षी लक्ष देणार. महिला आहेत, त्याच्यात शेतकरी आहेत, गरीब आणि युवा आहेत. प्रत्येक वर्ग नाराज आहे. मग 10 वर्ष केलं तरी काय? आणि मुख्य मुद्दा हाच येतो की त्यावेळी जेव्हा आंदोलन उठवलं गेलं तेव्हा जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण नाही झाली. MS स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं, पण ते ज्यांच्यासाठी बोलत होते त्यांच्यावर लाठीचार्ज होतोय, ड्रोनमधून अश्रुधूर सोडलं जातोय. मग हे नक्की कोणाचं राज्य आम्ही समजायचं? आज कृषीप्रधान देश आपण बोलतो, पण आपण पाहतोय की जसं काही त्यांच्यावर हमला केला जातोय, लाठीचार्ज आहे, गोळीबार आहे, सगळंच केलं जातंय. एवढं दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो, दिल्ली बंद मत करो, दिल खोलो और बात करो. ठाकरे हे ठिकठिकाणचा दौरा करतात, त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण पाहिली. इंटेलिजन्स एजन्सीज मग काय करतात तुम्हाला माहिती नसेल तर एवढं दिल्लीपर्यंत येतात. पण हे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांचं ऐकणं हे गरजेचं आहे. नक्षलविरोधी पथकाने माहिती दिली. तर भाजप शासित प्रदेशांमध्ये या ठिकाणी अस्थिरता असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर दिल्ली या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे.